हॅलो, गुड मॉर्निंग अँड वेलकम वन्स अगेन. सो आज आपण लॉज ऑफ मोशनमधले जे काही रिमेनिंग न्यूमरिकल्स आहेत, रिमेनिंग MCQ आहेत ते डिस्कस करूया. कालच्या लेक्चरला आपण थोडीशी थेरी, त्याचे हायलाईट्स आणि त्याच्यामधले काही इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स डिस्कस केले. सेम त्या टाईपमध्ये आज पुन्हा DPP मधले काही न्यूमरिकल्स आपण डिस्कस करूया. ओके, सो आय विल डिस्प्ले द क्वेश्चन. यू कॅन जस्ट watch or you can just view the question and you can find the solution. So look at the question. A force of 100 dynes acts on a body of mass 5 gram for 10 seconds. Then the velocity produced is. We have to find out the velocity. So force of 100 dyne. Okay, so force is given in 100 dyne. Next, then mass 5 gram for 10 seconds. Mass 5 gram for 10 seconds. Okay, and we have to find out the velocity. आता सिंपल लॉज ऑफ मोशन मध्ये लक्षात ठेवा की पहिले जे 3 लॉज आहेत त्याच्यावरती न्यूमरिकल्स असू शकतील. मॅक्सिमम, ओके, इम्पल्स, लिनियर मोमेंटम, त्याच्यानंतर कोलिजन, वर्क डन. ओके, मॅक्सिमम हेच सगळे फॉर्म्युले तुम्हाला रिपीट होत राहतील याच्यामध्ये. सो आता एकतर हे डाईनमध्ये दिलेलं आहे, आपल्याला डाईनचं न्यूटन करावं लागेल, बट त्यासाठी पहिल्यांदा ऑप्शन चेक करायचे. सो ऑप्शन जर बघितले तर आपल्याला ऑप्शन जे व्हिलॉसिटीचे दिसतात ते सेंटीमीटर पर सेकंडमध्ये दिसतात. सो SI युनिटमध्ये व्हिलॉसिटी मीटर पर सेकंड लिहितो आपण, बट CGS मध्ये सेंटीमीटर पर सेकंद आहे. याचा अर्थ काय, आपल्याला हे सोल्युशन CGS युनिटमध्ये सोडवायचं आहे. ओके, म्हणजे आपण काय करू शकतो की याचं कन्व्हर्जन करत बसण्यापेक्षा डायरेक्ट आपण CGS मध्ये सोडूया. आता सिंपल फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, हा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला यूज होणार. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. सो फोर्स इज इक्वल टू मास इंटू, इन्स्टेड ऑफ ॲक्सेलरेशन वी कॅन फाइंड आउट द velocity upon time. So in this time we have to find out the velocity. So simple velocity is equal to force into time करूया upon m करूया. So what is force? It is 100. What is time? It is 10. And what is mass? It is 5. So बघा, मास पण CGS मध्ये आहे, फोर्स पण CGS मध्ये आहे, टाइम काय सेकंदच असेल. सो येणारी व्हेलॉसिटी ही सुद्धा CGS मध्ये येणार आहे. सो इट मीन्स 200. सो सेंटीमीटर पर सेकंड. सो दिस इज द CGS युनिट ऑफ द व्हेलॉसिटी. खूप सिंपल. सेम फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन फॉर्म्युल्यावरती बरेचसे न्यूमरिकल्स बघायला मिळतील. नेक्स्ट, a bullet of 5 gram mass moving with velocity 100 meter per second penetrates the wooden block up to 6 centimeter. Then the average force imposed by the bullet on the block is. Okay, so look at the question. So 5 gram mass of the bullet, that is mass is given 5 gram. Okay, next, व्हिलॉसिटी 100 मीटर पर सेकंड. आता इथं व्हिलॉसिटी 100 मीटर पर सेकंड आहे बघा, आणि मास दिलेला आहे हे ग्रॅममध्ये, म्हणजे पुन्हा CGS आणि SI युनिट्स इथं आले. पेनिट्रेट्स इन द वुडन ब्लॉक अप टू 6 सेंटीमीटर, म्हणजे हे थोडक्यात 6 सेंटीमीटर डिस्प्लेसमेंट आहे ना. वुडन ब्लॉकमध्ये ती बुलेट पेनिट्रेट झालेला आहे आणि त्याचं डिस्प्लेसमेंट जे आहे ते किती दिलेलं आहे, 6 सेंटीमीटर. देन द ॲव्हरेज फोर्स इम्पोज्ड बाय द बुलेट ऑन द ब्लॉक इज. अगेन वी हॅव टू फाइंड आउट द ॲव्हरेज फोर्स. सो जस्ट लुक द ऑप्शन्स. न्यूटन म्हणजे आपल्याला याचा कन्व्हर्जन SI मध्ये करावं लागेल. सो 5 ग्रॅम म्हणजे 5 इंटू 10 टू द -3 kg. आय होप की तुम्हाला आता हे कन्व्हर्जन्स येत असतील. अँड 6 सेंटीमीटर इज नथिंग बट 6 इंटू 10 टू द -2 मीटर. ओके, सो दिस इज द कन्व्हर्जन ऑफ मास इंटू kg अँड डिस्प्लेसमेंट इंटू द मीटर. नाउ वी हॅव टू फाइंड आउट द फोर्स. ओके, नाउ लुक ॲट द फोर्स डिस्प्लेसमेंट. सो फोर्स डिस्प्लेसमेंट म्हणजे काहीतरी वर्क डन असेल. ओके, मास व्हेलॉसिटी म्हणजे काहीतरी कायनेटिक एनर्जी रिलेटेड असेल. याचा अर्थ बघा, जेव्हा ती बुलेट त्या ब्लॉकमध्ये पेनिट्रेट होते तेव्हा त्या बुलेटची थोडक्यात काय की कायनेटिक एनर्जी कन्वर्ट झाली. ठीक आहे, मग आपण म्हणूया कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू वर्क डन. सिंपल, किंवा वर्क डन इज कन्वर्टेड इनटू एनर्जी म्हणतो. सेम. सो वर्क एनर्जी प्रिन्सिपल जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल. सो याला आपण काय म्हणू शकतो, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो वी कॅन से दॅट वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. अँड वी हॅव द कायनेटिक एनर्जी 1/2 mv². So we can equal these two.
two equations, mv square. So F is equal to mv square upon 2x. So what is V? V is 5 into 10 to the minus 3 into V square, that is 100 square, and upon 2 into 6 into 10 to the minus 2. So we can solve this and we will get the answer. So force in Newton, so B. So 417 I think, answer 417. Yes, 417 येते का चेक करा. So this is the formula and this is the calculation. Okay, so you can perform the calculation here. Okay, look at the next question. When 1 Newton force acts on 1 kg body that is able to move freely, the body receives, बघा फोर्स दिलेला आहे 1 न्यूटन, मास दिलेला आहे 1 kg. सिंपल, फोर्स इज इक्वल टू 1 न्यूटन, मास इज इक्वल टू 1 kg. सो काय आहे, युनिट कंडिशन आहे बघा. सो ॲक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स अपॉन एम, बिकॉज फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. सो सिंपल ॲक्सेलरेशन इज ऑल्सो 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा बरोबर आहे का. सो युनिट कंडिशन म्हणूया आपण याला. सो युनिट कंडिशन वाईज सिंपल आपण म्हणू शकतो की 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द ॲक्सेलरेशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. A ball of mass 150 grams starts moving with an acceleration of 20 meter per second square. When hit by a force which acts on it for 0.1 second, so the impulsive force is, म्हणजे impulsive force आणि क्वेश्चन मध्ये सुद्धा आन्सर्स मध्ये सुद्धा न्यूटन सेकंड. सो वी हॅव टू फाइंड आउट द इम्पल्स. सो मास इज 150 ग्रॅम, 150 ग्रॅम. सो इट बिकम्स 150 into 10 to the minus 3 kg म्हणूया याला. So mass is converted into the kg. Next, acceleration 20 meter per second square. 20 meter per second square. So mass acceleration दिसते याच्यावर force find out करता येईल. And again the time is given, that is 0.1 second. So we have to find out the impulse J. So what is the formula of the impulse? It is force into time. Again force is equal to mass into acceleration into time. So mass is given 150 into 10 to the power minus 3 into acceleration 20 into time 0.1. So we can solve this and we will get the answer about 0.3. So check out the option, Newton second. Okay, so 0.3 Newton second. So C option we can say that. Options थोडेसे बघा, करेक्ट करा. न्यूमेरिकल तुमच्या समोर आहे. नेक्स्ट, the question is again related to the work done. Simple formula of the work done. A body covers a distance of 10 meter under the influence of 5 Newton force. Okay. Then if the work done is 25 joule, then the angle between the force and displacement is. A body covers a distance of 10 meter. So S is given. इथं सोडो तुम्ही. S is equal to 10 meter. Next, influence of 5 Newton force. Force is given, that is 5 Newton. Next, if the work done is 25 joule, work done W 25 joule, then question is the angle between the force and displacement. So we know that the condition of the force done, मी सांगितली होती condition of the work done, work is equal to force into displacement. आता मला सांगा, जर फोर्स इकडे असेल आणि डिस्प्लेसमेंट पण इकडे असेल तर त्याला आपण मॅक्सिमम वर्क डन असं म्हणतो. सो ॲक्च्युली अँगल किती आहे इथं, 0 डिग्री आहे. सो वी कॅन से दॅट इट इज अ कॉस थिटा. सो या केसमध्ये, बट आता इथं काय दिलेलं आहे, जर असं असेल तर अँगल काढायचा आहे. मग अँगल आपण कसा, थिटा फाइंड आउट करायचा थोडक्यात. मग फॉर्म्युला कुठला, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थिटा. सो व्हॉट इज कॉस थिटा? सो कॉस थिटा इज इक्वल टू वर्क अपॉन फोर्स इंटू displacement. So we can solve this. work 25 and this is force into displacement 50. So it is 1/2. Okay. So if cos theta is equal to 1/2, so theta is equal to
we can solve this cos inverse of 1/2, so theta is equal to 1/2 60 degree. So this is the particular angle between force and displacement. Okay, जनरली मॅक्सिमम व्हॅल्यूसाठी अँगल किती कन्सिडर करायचा, 0 डिग्री कन्सिडर करायचा, कारण वर्क पण त्याच डायरेक्शनला असेल आणि डिस्प्लेसमेंट पण त्याच डायरेक्शनला असेल. सो दिस इज डिपेंड अपॉन वर्क डन. अगेन वन इम्पॉर्टंट क्वेश्चन रिलेटेड टू द वर्क डन. हाऊ मेनी 2.5 kg, just a minute, I will rub this. Okay, look at the question. How many 2.5 kg bricks can a man carry upstairs? (3.6 meter high) in 1 hour if the works at the average rate of 9.8 watt. So how many 2.5 kg bricks? So mass is given. Next, 3.m meter height, so h we can say that 3.6 meter, sorry 3.6 meter. Then in 1 hour, so time we can say that 1 hour. Okay, and the average rate of 9.8 watt, so we can say that 9.8 watt power. Okay, so we have to find out the number, n mone tela, so we can say that find out the number. So let's convert first of all time 60 into 60 second. Okay, now what is the relation between work and power? So work is equal to power into time, kilowatt hour असते का power किंवा एनर्जी आपण डिफाइन करतो. So we can say that work is equal to power into time. Now what is the formula? Again, work is equal to mgh. Okay, what is this? Work is equal to force into displacement. So force into displacement. Okay, so mgh. So if we compare these two equations, then we will get pt is equal to mgh. Okay, what is P? Power. What is T? Time. mgh. M is given, yes. G is given, h is given. But we have to find out the number of bricks आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. म्हणजे किती नंबर ऑफ ब्रिक्स अप्पर साइडला किंवा अपस्टेअर्सला कॅरी केली जातील. सो नंबर ऑफ ब्रिक ज्या आहेत त्या कुठे येतील बघा, नंबर ऑफ ब्रिक्स. सो हियर we can multiply by the particular count to this mgh. Okay, now when we will multiply n to this, we will get equation like this. So n is equal to pt upon mgh. Now p 9.8, t 60 into 60 upon m is what, 2.5 into 9.8 and into suppose height 3.6. So when we will solve, we will get n is equal to 400. Look at A option. So we will get n is equal to 400. Okay, here this n count we can put for the number of times work done. Okay, for one first time work done we can say that only mgh. Okay, for number of times we can say that there is a n. So हा n मग फॅक्टर आपण बाजूला काढलेला आहे. So that is the 400. That's why it is a 400. Next, again related to the work done. Look at the question. A force F bar is equal to 5 I cap plus 6 J cap minus 4 cap K cap acting on body produces a displacement 6 I cap plus 5 K cap. Work done by the force is. आता हा सुद्धा फॉर्म्युला हाच आहे, वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. बट मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं, वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट इनटू काय असतं, कॉस थीटा असतं.
तुम्हाला तर याचं रिलेशन माहिती आहे का बघा, मी काल कदाचित बोललो होतो लेक्चरला की डॉट प्रोडक्ट असेल तर कॉस असतं ना, आणि क्रॉस प्रोडक्ट असेल तर साईन. ॲज वेल ॲज डॉट प्रोडक्ट असेल तर इफेक्टिव्ह अँगल हा 0 असतो आणि क्रॉस प्रोडक्ट असेल तर इफेक्टिव्ह अँगल हा 90 असतो. मग आता हे जर व्हेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर W इज इक्वल टू FX आहे तसे लिहावं लागेल. आणि तुम्हाला हे माहिती आहे का बघा, डॉट प्रोडक्टचं जे आन्सर असेल ती व्हॅल्यू असेल. जनरली डॉट प्रोडक्टमध्ये डायरेक्ट व्हॅल्यू विचारली जाते, बट क्रॉस प्रोडक्टमध्ये तुम्हाला त्याचं मॅग्निट्यूड काढायचं असतं जर व्हॅल्यू विचारली तर, लक्षात ठेवा. सो क्रॉस प्रोडक्टमध्ये तुम्ही पहिल्यांदा काय करायचं, तो व्हेक्टर सॉल्व करायचा, व्हेक्टर मग IJKच्या फॉर्ममध्ये येईल आणि त्याच्यावरून त्याचं मॅग्निट्यूड काढायचं. बट इथं तुम्हाला डायरेक्ट डॉट प्रोडक्टमध्ये काय मिळते, व्हॅल्यू मिळते. आता तुम्हाला 2 व्हॅल्यू अशा दिलेल्या आहेत की त्या व्हेक्टर फॉर्ममध्ये दिल्या आहेत. एक दिला आहे तो म्हणजे फोर्स दिलेला आहे आणि दुसरं म्हणजे पोझिशन वेक्टर किंवा डिस्प्लेसमेंट वेक्टर दिलेला आहे. सो फोर्स 5 6 - 4. सो 5 6 - 4 याचा अर्थ काय, 5 I कॅप प्लस 6 J कॅप मायनस 4 K कॅप असं आहे. आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर काय दिलेला आहे, 6 आणि 5, बट 6 I कॅप आणि प्लस 5 K कॅप दिलेला आहे. सो आता ह्या दोघांचा फक्त डॉट प्रोडक्ट सॉल्व करणं गरजेचं आहे. सो W इज इक्वल टू व्हॉट इज फोर्स, सो इट इज 5 I कॅप प्लस 6 J कॅप मायनस 4 K कॅप डॉट दिस वन 6 I कॅप प्लस 5 K कॅप. आता डॉट प्रोडक्ट माहिती आहे का सगळ्यांना. सो हा 5 आणि हा 6 मल्टिप्लाय करायचा, सो किती 30. देन हा 6 आणि इथला Jचा फॅक्टर 0 आहे, सो 0. देन हा -4 आणि हा Kचा फॅक्टर 4, 5 20 20, सो इट बिकम्स 10. सो दिस इज वर्क डन. सो वर्क डन इज हियर, सो दॅट्स वाय इट इज इन जूल. लक्षात येते डॉट प्रोडक्टचं हे माहीत असेल बघा. हे 5 विच इज टू बी मल्टिप्लाइड बाय विथ 6, दिस 6 इज टू बी मल्टिप्लाइड विथ J, बट Jचा इथं फॅक्टर किती दिसतोय, नाही आहे, याचा अर्थ 0 आहे. आणि Kचा फॅक्टर -4 इज मल्टिप्लाइड बाय विथ 5. सो -4 5 20, सो 30 - 20 10 जूल. सो 10 युनिट्स. सो D ऑप्शन आहे का बघा. नेक्स्ट, so look at the question. A force of 5 Newton making an angle theta with the horizontal acting on an object displaces it by 0.4 meter along the horizontal direction. If the object gains kinetic energy of 1 joule, the horizontal component of the force is, okay. Now work is equal to force into displacement. Work is equal to force into displacement into cos theta. We can say that. This is what? This is the definition of the work done. Now given points. A horizontal force of 5 Newton. Force is given. Making an angle theta with the horizontal acting on object displaces it by 0.4 meter. So this is displacement. We can say that. Okay, this is along the horizontal direction. If the objects gain kinetic energy of 1 joule, then horizontal component of the force is, we have to calculate. So horizontal component, it means what, Fx. We can say that Fx. Okay, now which formula we have to use? We have work is equal to force into displacement into cos theta. So from this we can find out the work done. Okay, किंवा थीटा आपल्याला फाइंड आउट करता येईल बघा याच्यावरून. सो cos theta म्हणूया. Cos theta is equal to work upon Fx. Okay, so we can convert this kinetic energy into work done. 1/5 into 0.4. So it becomes 2. So this is what, cos theta. So value of the cos theta is what, 1/2. Now we have to find out the horizontal component, Fx. Now Fx is equal to F cos theta. चालेल बघा, तुम्हाला मी वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कंपोनंटचं रिझॉल्विंग पण सांगितलं होतं. लाईक
हे असं असतं बघा. फॉर एक्झाम्पल समजा हा फोर्स असेल तर हा थिटा आहे, हा थिटा आहे, बरोबर. हे कंपोनंट्स रिझॉल्विंग बऱ्याच ठिकाणी 12th ला सुद्धा येतं बघा, मॅक्सिमम ठिकाणी. आता थिटाचे ॲडजेसंटसाठी आपण जनरली किंवा एफ कॉस थिटा म्हणे, ओके. आणि हे हॉरिझॉन्टल असल्यामुळे एफ एक्स म्हणे. हे कसं आलं माहिती आहे की बघा, आता काही जणांना ह्या ट्रायंगलमध्ये कॉस थिटा वापरायचा असतो. सो कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजेसंटला आपण एफ एक्स नाव देऊया. आपण हायपोटेनिस म्हणजे हा फोर्स थोडक्यात, म्हणून एफ एक्स किती येणार आहे, एफ कॉस थिटा येणार आहे. असं थोडंसं लॉजिक आहे त्याचं, हे माहिती आहे का बघा. त्याच्यानंतर व्हर्टिकल हे काढायचं आपल्याला, ह्याला आपण एफ वाय नाव देऊया, ठीक आहे. सो एफ वाय कसा लिहिला जातो, एफ साइन थिटा लिहिला जातो, बरोबर. बट इथं साइन थिटाचं एफ वाय घ्यायचं नाही, हॉरिझॉन्टल घ्यायचं आहे. कॉस थिटा 1/2 मिळालेला आहे. सो एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा. सो एफ किती घ्यायचा, हा 5 आणि हा मग 1/2. सो मग याला आपण 2.5 न्यूटन म्हणू शकतो. दिस इज व्हॉट, दिस इज द हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ द फोर्स. बघा चेक करूया. सो 2.5 न्यूटन, बी ऑप्शन. येस, 2.5 न्यूटन, बी ऑप्शन. नेक्स्ट अगेन वर्क एनर्जी थेरम रिलेटेड एक बघूया. A ship of mass 3 × 10⁷ kg initially at rest is pulled by a force 5 × 10⁴. मास आणि फोर्स दिलेला आहे थ्रू ए डिस्टन्स ऑफ 3 मीटर. डिस्टन्स पण दिलेला आहे. ॲज्युमिंग दॅट द रेजिस्टन्स ड्यू टू वॉटर इज निग्लिजिबल. दुसरा कुठलाही रेजिस्टन्स इथं नाही आहे. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट द स्पीड, म्हणजे व्हेलॉसिटी काढायची. मास दिलेला आहे 3 × 10⁷ kg. सो मास ऑफ द ऑब्जेक्ट म्हणूया आपण याला. Then force 5 × 10⁴ न्यूटन, 5 × 10⁴ न्यूटन, याला फोर्स म्हणूया. नेक्स्ट डिस्प्लेसमेंट दिलेला आहे 3 मीटर, एक्स म्हणूया 3 मीटर. आणि व्हेलॉसिटी फाइंड आउट करायचे. सो बघा, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, किंवा एक्स डिस्प्लेसमेंट, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, 1/2 mv² kinetic energy. So what is work energy theorem? Work done is converted into change in kinetic energy, or work done is converted into simply kinetic energy. So how to write this formula? So we can say that work done is converted into kinetic energy like this. So how to find out work done? Work is equal to force into displacement is equal to 1/2 mv², कारण m पण गिवन आहे आणि v पण गिवन आहे, बरोबर. सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 1/2 mv². आपल्याला v² काढायचं आहे. सो आय विल राईट दिस लाईक v² इज इक्वल टू ट्वाइस fx अपॉन m. ओके. सो इन्स्टेड ऑफ v² वी कॅन राईट v. सो इट इज √2 fx अपॉन m. आता f दिलाय का, दिलाय fx अपॉन m. सो सगळ्या व्हॅल्यूज माहीत आहेत. मग हे बघा, मग सॉल्व्ह करता येईल सगळं. हे स्क्वेअर रूटमध्ये पुट करून मग त्याची स्क्वेअर रूट व्हॅल्यू डिफाईन करायची आहे, त्यामुळे तेवढं फक्त इम्पॉर्टंट आहे. सो हे मग 0.1 अप्रॉक्सिमेट आन्सर येते का चेक करावं लागेल. हे कॅल्क्युलेशन्स आता जमतील का बघा तुम्हाला. सो 0.1 ए ऑप्शन. सो दिस इज द व्हेलॉसिटी. काय केलं, वर्क एनर्जी थेरम म्हणून आपण. दिस इज द कन्सेप्ट ऑफ द वर्क एनर्जी थेरम. ओके, लुक ॲट दिस. Okay, again one important question. A force acts on a 30 gram particle in such a way that the position of the particle as a function of time is given by. मास आणि पोझिशन दिलेलं आहे. पोझिशन म्हणजे डिस्प्लेसमेंट दिलेला आहे. where x is in meter and t is in second. So the work done during the first 4 seconds is. So पहिल्यांदा मास दिलेला आहे. So let us consider mass, which is 30 gram. So we can convert this like 30 into 10⁻³ kg. कारण SI मध्ये सोडवायचं आहे. पुढे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलेलं आहे बघा, 3t - 4t². डिस्प्लेसमेंट x म्हणतो आपण, 3t - 4t² plus t³. Yes, correct. So this is the equation of the displacement. So we have to find out work done. Yes, work done joule मध्येच during first 4 seconds. Okay. So again here we will use the work energy theorem. बघा,
आता थोडंसं ह्या डिस्प्लेसमेंट वरून आपल्याला काय करता येईल, आपल्याला टाइम बघा, वर्क डन ड्युरिंग द फर्स्ट 4 सेकंड दिलेले आहे, म्हणजे टाइम इज चेंजिंग लाईक 0 सेकंड टू लेट अस कन्सिडर 4 सेकंड. सो दिस इज अ चेंज इन टाइम. ओके, नाउ what is the velocity from this displacement? We can find the velocity. Okay, so how to find the velocity? dx upon dt is nothing but the velocity. So एक velocity चे equation मिळेल बघा आपल्याला याच्यावरून. So डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहित आहे 3 minus 8t plus 3t square. This is what? This is the derivative of x with respect to time. So when we complete the derivative of x with respect to time, we will get the velocity. So आपल्याला हे velocityचा फॉर्म्युला तर एवढा मिळाला. फॉर्म्युला म्हणजे इक्वेशनच मिळालं. बट कुठल्याही इक्वेशन वरून त्याची जर व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्हाला त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू माहित पाहिजे. काय म्हटलं मी? इक्वेशन आहे, बट इक्वेशन म्हणजे व्हॅल्यू नाही आहे. सो इक्वेशन वरून व्हॅल्यू काढायची असेल तर हे जे व्हेरिएबल्स आहेत यांची व्हॅल्यू तुम्हाला माहित पाहिजे. मग आता व्हेरिएबल कोण आहे? टाइम आहे. मग आपल्याकडे 2 टाइम आहेत, म्हणजे आपल्याकडे 2 व्हेलॉसिटी मिळतील. ओके, मग पहिली व्हेलॉसिटी आपण काय म्हणूया? v1 म्हणूया. सो v1 काय मिळेल सांगा, जेव्हा टाइम 1 आपल्याला 0 सेकंड पुट करावा लागेल. आणि v2 काय मिळेल आपल्याला, जेव्हा टाइम t2 4 सेकंड पुट करावा लागेल. सो व्हॉट इज v1? v1 t1 0 आहे. सो मला सांगा 0 टाकलं तर 3 minus 0 हे प्लस 0. सो इट बिकम्स 3 मीटर पर सेकंड. सो दिस इज व्हॉट? v1. ओके, नेक्स्ट व्हॉट इज v2? 4 सेकंड पुट करत आहात. सो 3 minus 8 into 4 plus 3 into 4 square. So 3 minus 32 plus 48. So 3 minus this become 6 1 but plus. So 19 meter per second. So this is what v2. बघा, एक व्हेलॉसिटी v1 मिळाला. आता व्हॅल्यू मिळाली का बघा, म्हणजे व्हॅल्यू कधी मिळते? जेव्हा आपण ॲज अ व्हेरिएबल त्याच्यामध्ये पुट करतो तेव्हा आपल्याला ती व्हॅल्यू मिळते. पुढं नाउ वी हॅव टू फाइंड आउट द वर्क डन. व्हॉट इज वर्क एनर्जी थेरम? वर्क इज टू बी कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. मगाशी कसं लिहिलं होतं आपण? वर्क इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी किंवा चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणतो ना. बघा, एक व्हेलॉसिटी असेल तर फक्त 1/2 m स्क्वेअर लिहायचं, बट जर 2 कंडिशन्स असतील तर आपल्याला 2 कायनेटिक एनर्जीज लिहाव्या लागतील. सो व्हॉट इज वर्क डन? 1/2 m v2 स्क्वेअर मायनस 1/2 m v1 स्क्वेअर. करेक्ट आहे का बघा? 1/2 m v2 स्क्वेअर. चेंज इन कायनेटिक एनर्जी असंच लिहितो ना, चेंज इन ke. सो ke2 मायनस ke1. चेंज इन माहित असेल सगळ्यांना. सो लुक ॲट दिस फॉर्म्युला. सो विल गेट 1/2 m कॉमन घेऊया. सो ब्रॅकेटमध्ये राहील v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर. मग आता सगळ्या व्हॅल्यू आहेत का चेक करूया. यस, मास आहे. मास इज गिवन 30 kg. देन v2, yes, v2 is having 19 and v1 is having 3 meter per second. So when we will put all these values here, we will get the equation. So 30 into 10 to the minus 3 आणि v2 स्क्वेअर म्हणजे v2 19 आहे, 19 चा स्क्वेअर मायनस 3 चा स्क्वेअर आणि मग हे वर्क डन. सो आय थिंक आय विल चेक द आन्सर. 5.2. सो 5.76 म्हटलं तरी चालेल. येस, 5.76 जूल ऑप्शनमध्ये जे 5. सो हा एक इम्पॉर्टंट फॉर्म आहे म्हटला तरी चालेल बघा. कुठला? वर्क एनर्जी थेरमचा. सो वर्क इज टू बी कन्वर्टेड इन टू द चेंज इन कायनेटिक एनर्जी. फक्त मग कायनेटिक एनर्जी कशा फॉर्ममध्ये दिलेली आहे किंवा कायनेटिक एनर्जी कशा फॉर्ममध्ये काढायचे हे फक्त इथं आपल्याला समजलं पाहिजे. आता इथं 2 दिलेले होते त्यामुळे हा एक फॉर्म झाला इक्वेशन एक्झाम्पलचा. अशा इक्वेशनच्या स्वरूपात सुद्धा एक्झाम्पल एखादं येऊ शकतं. मगाशी आपण डायरेक्ट एक्झाम्पल सोडवलं याच्या आधीचं वर्क एनर्जी थेरमचं, बट याच्यामध्ये काय केलं की 2 फॉर्ममध्ये इक्वेशन कंडिशन्स दिलेल्या आहेत आणि त्या इक्वेशनवरून आपण व्हेलॉसिटी आणि व्हेलॉसिटीवरून ह्या 2 व्हॅल्यू काढल्या आणि ह्या 2 व्हॅल्यू मग तिथं चेंज इन कायनेटिक एनर्जीजमध्ये आपण पुट केलेले आहेत. सो दिस इज द एक्झाम्पल बेस्ड अपॉन वर्क एनर्जी थेरम. अशी बरीचशी तुम्हाला इक्वेशनची सुद्धा एक्झाम्पल्स आहेत
तुम्ही ते सॉल्व करू शकता. ओके, DPP दिलेला आहे तो DPP मग सॉल्व करा. ओके, अगेन सी द क्वेश्चन नेक्स्ट. So the question is like a particle of mass 100 gram is thrown vertically upwards with a speed of 5 meter per second. So the work done by the force of gravity during the time particle goes up. So एक particle आहे 100 gram mass. So m is the mass of the particle 100 gram. Okay, we can convert this 100 into 10 to the power minus 3 kg. So this is the mass of the particle object in SI unit. The particle is thrown vertically upward with a speed of 5 meter per second. So एक particle आहे तो वरती थ्रो केलेला आहे या हाईट वरती. सो त्याचा स्पीड दिलेला आहे. सो लेट अस कन्सिडर इट्स अ स्पीड लाईक 5 meter per second. Why I am here considering u? Because it is initial velocity, we can say that. Next, the work done by the force of gravity during the time a particle goes up. एवढ्या टाइमसाठी थोडक्यात आपल्याला वर्क डन फाइंड आउट करायचं आहे. सो व्हेन वी थ्रो द पार्टिकल इन अपवर्ड डायरेक्शन वी कॅन से दॅट द कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू वर्क डन, और वी कॅन से दॅट change in kinetic energy is nothing but the work done. Work energy theorem. So work done is equal to change in kinetic energy. So work done is equal to 1/2, or we can say that KE final minus KE initial. Okay, we can write this formula. So work is equal to, what is KE final? 1/2 mv square मायनस 1/2 mu स्क्वेअर, जो मग अशी क्वेश्चन झालेला आहे त्याच्याच बेसवरती आहे. सो 1/2 m इंटू ब्रॅकेट v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर. नाउ व्हॉट इज द v फायनल वेलोसिटी अँड व्हॉट इज u इनिशियल वेलोसिटी? हिअर इनिशियल वेलोसिटी इज व्हॉट 5 मीटर पर सेकंड. आता खालून वरती फेकलाय ना, यातल्या कंडिशन्स बघा. एखादा पार्टिकल जर वरून खाली पडला तर आपण म्हणतो की तो रेस्टला होता आणि तो खाली पडला. सो खाली येताना त्याची वेलोसिटी जास्त असते. सो त्या केसमध्ये इनिशियल वेलोसिटी कमी असेल आणि फायनल वेलोसिटी जास्त असेल. आणि आपण जेव्हा पार्टिकल वरती थ्रोन करतोय त्या केसमध्ये इनिशियल वेलोसिटी जास्त असेल आणि फायनल वेलोसिटी कमी असेल. कमी असेल म्हणजे 0 असेल, कारण इथपर्यंत पार्टिकल गेला. सो इथून पार्टिकल खाली पडणार आहे म्हणजे इथं पार्टिकलची वेलोसिटी काय झाली? 0 झाली. सो वी कॅन से दॅट दिस इज द फायनल वेलोसिटी. लक्षात येते का बघा? सो या केसमध्ये इनिशियल वेलोसिटी 5 घेऊया, फायनल वेलोसिटी 0 घेऊया. ओके, सो वी कॅन फाइंड आउट वर्क डन इज इक्वल टू 1/2 m, और इंस्टेड ऑफ m we can put this value 0.1 म्हणून याला ही व्हॅल्यू आपण 1 2 3 0.1 टाकू शकतो. आणि इंटू ब्रॅकेट v स्क्वेअर इज व्हॉट 0 अँड मायनस u स्क्वेअर इज व्हॉट 5, सो इट इज 25. सो yes, so answer is in minus form, minus 1.25. but it is, yes, sorry, point not 5, बरोबर का? 125 into 10 to the power -2, बरोबर ना? सो 1.25 जूल. अँड साइन कुठलं इथे येईल? मायनस येईल बघा. सो मायनस वर्क डन, कारण कंडिशन कुठली आली मग? वर्टिकल कंडिशन आली, अपवर्ड थ्रो आला. सो वी कॅन से दॅट मायनस वर्क डन. सो डी ऑप्शन. कंडिशन समजून घ्या वर्क एनर्जी थेरमची. चेंज इन कायनेटिक एनर्जी इज नथिंग बट द वर्क डन, और वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. हे जे वाक्य आपण प्रत्येक वेळेला म्हणतो याचा अर्थ काय की तिथं जे काही वर्क डन होईल ते एक प्रकारची चेंज इन एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी मधला चेंज कसा? सिंपल, फायनल मायनस इनिशियल. फायनलची व्हॅल्यू व्ही घ्या, इनिशियलची यू घ्या. मग व्ही काय आहे आणि यू काय आहे तुम्हाला फक्त त्या केस वाईज समजला पाहिजे. यू कॅन फाइंड आउट द आन्सर. नेक्स्ट एक थोडासा स्प्रिंग कॉन्स्टंट रिलेटेड एक घेऊया. लुक ॲट द क्वेश्चन. ए ब्लॉक ऑफ मास एम इज कनेक्टेड टू अनदर ब्लॉक ऑफ मास एम बाय स्प्रिंग. ती स्प्रिंग मासलेस आहे ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट के. त्या स्प्रिंगचा कॉन्स्टंट के आहे, बरोबर. द ब्लॉक आर केप्ट ऑन ए स्मूथ हॉरिझॉन्टल प्लेन. एका प्लेनवरती हे ठेवलेलं आहे. इनिशियली द ब्लॉक्स आर ॲट रेस्ट
अँड द स्प्रिंग इज अनस्ट्रेच्ड, इनिशियली कंडिशन काही नाही आहे, बट देन ए कॉन्स्टंट फोर्स स्टार्ट्स ॲक्टिंग ऑन द ब्लॉक ऑफ मास एम टू पुल इट, कॅपिटल एमला पुल केलेला आहे. सो फाइंड द फोर्स ऑन द ब्लॉक ऑफ मास स्मॉल एम. आता ॲक्च्युली इक्वेशन मिळणार आहे आपल्याला. सो आपण बघूया की पहिल्यांदा काय सांगितले, स्मॉल एम मास आणि कॅपिटल एम मास एका स्प्रिंग थ्रू आपण म्हणूया की एका हॉरिझॉन्टल सरफेसवरती असे ठेवलेले आहेत. एकाला मी याला स्मॉल एम म्हणतो, हा स्प्रिंग ही स्प्रिंग आहे ज्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती आहे, के आहे, आणि दिस इज द बिग और मास कॅपिटल एम, बिग म्हणजे कॅपिटल एम मास, दिस इज स्मॉल एम मास. ओके, नाउ वी हॅव टू अप्लाय द फोर्स ऑन धिस मास. ओके, इनिशियली रेस्ट आहे बट आता फोर्स एफ अप्लाय करायचा आहे. तर या ब्लॉकवरचं आय थिंक ॲक्सेलरेशन, सो फाइंड द फोर्स, सॉरी या ब्लॉकवरचा फोर्स फाइंड करायचा आहे, नॉट ॲक्सेलरेशन, या ब्लॉकवरचा फोर्स फाइंड करायचा आहे. मग एखादं एम मास असलेला पार्टिकल असेल, एम मास असलेला ऑब्जेक्ट असेल, त्याच्यावरचा फोर्स आपण कसा फाइंड आउट करतो, सिम्पल, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. ओके, सो आपल्याला हा तर फॉर्म्युला मग असाच लिहिता येईल, मास इंटू ॲक्सेलरेशन. ओके, मास कुठलं ते स्मॉल एम आणि ॲक्सेलरेशन कुठलं, या मासचं ॲक्सेलरेशन. आता मासला ॲक्सेलरेशन कसं मिळेल बघा, जेव्हा हा एम इकडं स्ट्रेच केला जाईल तेव्हा ही स्प्रिंग पण स्ट्रेच होणार आहे आणि हा एम पण डिस्प्लेस होणार आहे बाय सम डिस्टन्स. मग आपल्याला हा फोर्स एफ माहीत आहे. आता हे दोन मासेस कनेक्टेड आहेत, सिरीजमध्ये आहेत म्हणून आपण, किंवा दोन मासेसचा टोटल मास काय होणार आहे, एम प्लस एम होणार, आणि फोर्स माहीत आहे. सो ॲक्सेलरेशन आपल्याला ओव्हरऑल सिस्टीमचं मिळेल बघा. ते ओव्हरऑल सिस्टीमचं ॲक्सेलरेशन म्हणजेच कोणाचं ॲक्सेलरेशन असणार आहे, ह्या एमचं असणार आहे. सो ते ॲक्सेलरेशन कसं काढूया, सो ओव्हरऑल सिस्टीमसाठी मी फॉर्म्युला लिहितो, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. So what is force? F. This is the force. What is M? Small m and capital M. स्प्रिंगचं मास इथे घेऊन चालेल का, नाही, मासलेस ऑलरेडी स्प्रिंग म्हणलेला आहे. आणि ओव्हरऑल सिस्टीमचं ॲक्सेलरेशन काय, E. सो ऑप्शन्समध्ये जर बघितलं थोडंसं आपण बघा तर ए ऑप्शन mf अपॉन m, थोडंसं फॉर्म्युलाच दिसतोय आपल्याला. सो ॲक्सेलरेशन इज इक्वल टू एफ अपॉन स्मॉल एम प्लस कॅपिटल एम म्हणूया आपण. सो दिस इज द ॲक्सेलरेशन. मग ही जर व्हॅल्यू आपण इथं पुट केली तर आपल्याला बघा आन्सर मिळते. सो हे स्मॉल एम वरचा फोर्स, त्याचं मास आणि त्याचं ॲक्सेलरेशन म्हणजे ओव्हरऑल सिस्टीमचं ॲक्सेलरेशन. सो आन्सर इज स्मॉल एम वरचा फोर्स एम एफ अपॉन एम प्लस एम. येस, सी ऑप्शन. सो लुक ॲट द क्वेश्चन अँड ॲज वेल ॲज ऑप्शन्स पण बघा. सो आपल्याला आन्सर जे आहे ते इक्वेशनच्या फॉर्ममध्येच फाइंड आउट करायचं आहे, इथे काही कुठली व्हॅल्यू वगैरे फाइंड आउट करायची नाही. नेक्स्ट, द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन इज व्ही. आता हा कुलिजनवरच्या घेऊया आता इथनं पुढचे न्यूमेरिकल्स काही. द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन इज व्ही अँड दॅट बिफोर कोलिजन इज यू, देन द कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन इज इक्वल टू. आता कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन आठवतंय, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन स्मॉल ई म्हणतो ना आपण त्याला. काय बघितला होता स्मॉल ई, येस, V2 मायनस V1. ओके, आणि U2 मायनस U1, बट साईन कसं होतं, मायनस होतं का बघा. व्हॉट इज V2 मायनस V1, त्या दोन ऑब्जेक्टच्या फायनल व्हेलॉसिटीमधला चेंज होता, आणि U2 मायनस U1 म्हणजे त्या दोन ऑब्जेक्टच्या इनिशियल व्हेलॉसिटीमधला चेंज होता. ठीक आहे, हीच व्हॅल्यू आपण पॉझिटिव्ह सुद्धा करू शकतो, V2 मायनस V1 अपॉन U1 मायनस U2. बघा पॉझिटिव्ह व्हॅल्यू होऊ शकते, कळते, किंवा सेम हाच फॉर्म्युला असाही लिहू शकतो, हे मायनस इथं घालवलं तरी सुद्धा चालेल, मायनस V1 मायनस V2 अपॉन U2 मायनस U1. म्हणजे हा सुद्धा फॉर्म्युला आपल्याला कसा मिळतोय, पॉझिटिव्ह मिळतो. म्हणजे कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन हा निगेटिव्हच असतो असं नाही, म्हणजे निगेटिव्ह नसतोच तो, 0 आणि 1च्या मध्ये तो काय होतोय, व्हॅरी होतोय असं आपण बघितलं. ठीक आहे, तर तो पॉझिटिव्ह आहे. मग आता इथं आपल्याला फक्त U आणि V अशा दोनच व्हेलॉसिटी दिलेल्या आहेत. मग मला सांगा V आणि U, Vचा अर्थ आपण काय म्हणतो, फायनल व्हेलॉसिटी, आणि Uचा अर्थ जनरली काय म्हणतो, इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे फक्त V आणि Uचा रेशो इथे घ्यायचा. कारण मला सांगा हे V1 मायनस V2चा अर्थ काय आहे, फायनल व्हेलॉसिटीमधला डिफरन्स आहे.
मग शेवटी फायनल व्हेलॉसिटीमधला डिफरन्स हा किती असणार आहे, फायनल व्हेलॉसिटीज असणार आहे, म्हणजे किती, एक नोटेशन वाईज जर बघितलं तर व्हीच असणार आहे. आणि इनिशियल व्हेलॉसिटीमधला जरी डिफरन्स बघितला तर तो शेवटी इनिशियल व्हेलॉसिटीज असणार आहे, म्हणजे तो फॉर्म काय असणार आहे, यू असणार आहे. म्हणजे सिंपल V1 मायनस V2 किंवा V2 मायनस V1 च्या ऐवजी V येणार आणि हे U येणार. सो E इज इक्वल टू V अपॉन यू असा आन्सर येईल, सी ऑप्शन येईल बघा. कारण थोडेसे जर बाकीचे ऑप्शन जर तुम्ही चेक केले तर बाकीच्या ऑप्शन्समध्ये बघा V मायनस यू अपॉन यू मायनस V म्हणलेला आहे, म्हणजे फायनल मायनस इनिशियल किंवा इनिशियल मायनस फायनल असा रेशो लिहिलेला आहे. बट असा रेशो असतो का नाही, दोन फायनल व्हेलॉसिटी वरती असतील, दोन इनिशियल व्हेलॉसिटी खाली असतील, म्हणजे इनडायरेक्टली काय की वरची जी व्हेलॉसिटी आहे दॅट व्हेलॉसिटी इज फायनल व्हेलॉसिटी आणि डिनॉमिनेटरमधली जी व्हेलॉसिटी आहे दॅट व्हेलॉसिटी इज इनिशियल व्हेलॉसिटी. ओके, सो जर रिमेनिंग ऑप्शन जर आपण कम्पेअर केले, सो V मायनस यू अपॉन यू मायनस व्ही, किंवा दुसरा ऑप्शन बघा V प्लस यू अपॉन यू मायनस व्ही, किंवा यू अपॉन व्ही, ह्या तिन्ही ऑप्शन्समध्ये जर बघितलं तर आपल्याला लक्षात येते. सो वी कॅन से दॅट द ऑप्शन V अपॉन यू. सो दिस इज अगेन रिलेटेड टू द कोलिजन. अजूनही काही कोलिजनचे क्वेश्चन्स बघूया आपण. चला, आता हे ऑलमोस्ट थिअरी क्वेश्चन्स आहेत. सो लुक ॲट द क्वेश्चन, ॲन इलास्टिक कोलिजन ओबेज. आता हे सगळे कोलिजनशी रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चनमध्ये मग तुम्ही सेंटेन्सेस बघू शकता. मी तुम्हाला कोलिजनमध्ये परफेक्टली कोलिजन किंवा इलास्टिक कोलिजन आणि इन इलास्टिक कोलिजनची आपण कन्सेप्ट बघितली होती, डेफिनेशन बघितले होते, किंवा त्याच्यामधला एक मेन हिंट बघितली होती की इलास्टिकमध्ये कायनेटिक आणि इनिशियल आणि फायनल कायनेटिक सेम असते, इन इलास्टिकमध्ये ती सेम नसते, ती डिफरंट असते. ओके, सो देर इज अ चेंज इन द कायनेटिक एनर्जीज, दॅट इज इनिशियल अँड फायनल म्हटलं तरी चालेल. ओके, सो इलास्टिक आणि इन इलास्टिक. इलास्टिकमध्ये आपण म्हटलो की दोन बॉल जर एकमेकांच्यावरती कोलाइड झाले तर ते सेम व्हेलॉसिटीनं रिव्हर्स बॅक होतात. पण जर इन इलास्टिक बघितलं तर मडचं एक्झाम्पल घेतलं होतं आपण, की ज्याच्यामध्ये मड जर आपण स्टक केला एखाद्या वॉलवरती तर मड तो तिथंच स्टक होऊन राहतो. सो त्याची इनिशियल आली व्हेलॉसिटी बट फायनल झिरो झाली, त्यामुळं एनर्जीमध्ये सुद्धा काय झाला, चेंज झाला. सो त्या सिम्पल कन्सेप्टवरती काही थेरी क्वेश्चनसुद्धा तुम्ही सोडवू शकता. ॲन इलास्टिक कोलिजन ओबेज, सो सी ऑप्शन, कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम अँड कायनेटिक एनर्जी. सो मी सांगितलेलं आठवते तुम्हाला, कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व होते ॲज वेल ॲज मोमेंटम, लिनियर मोमेंटमसुद्धा कॉन्झर्व होतं असं सांगितलेलं होतं. नेक्स्ट, इफ द कोलिजन बॉडीज स्टिक टुगेदर, कोलाइडिंग बॉडीज पाहिजे ते, इफ द कोलाइडिंग बॉडीज स्टिक टुगेदर आफ्टर द कोलिजन देन द कोलिजन इज. आता स्टक झाली म्हणजे मडचं एक्झाम्पल कन्सिडर करा. सो मडच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं की आपण एखादी बॉडी जर त्या वॉलवरती जर स्टक झाली, चिकटून बसली असं म्हणूया आपण, तर याचा अर्थ काय, टेक्निकली त्या बॉडीला इनिशियल व्हेलॉसिटी आहे बट त्या बॉडीला फायनल व्हेलॉसिटी नाही. सो मग चेंज इन एनर्जी झालं. इट मीन्स व्हॉट, इनिशियल कायनेटिक एनर्जी इज नॉट इक्वल टू द फायनल कायनेटिक एनर्जी, किंवा असं म्हणूया की इनिशियल व्हेलॉसिटी इज ग्रेटर दॅन द फायनल velocity, किंवा इनिशियल कायनेटिक एनर्जी इज ग्रेटर दॅन फायनल कायनेटिक एनर्जी. सो वी कॅन से दॅट इट इज परफेक्टली इन इलास्टिक कोलिजन. सो पुन्हा याचा ऑप्शन कुठला असेल, सी असेल बघा. नेक्स्ट, विच फिजिकल क्वांटिटी रिमेन्स कॉन्स्टंट इन अन इलास्टिक कोलिजन. इलास्टिक कोलिजनमध्ये कॉन्झर्वेशन कशाचं होतं, तर लिनियर मोमेंटमचं आणि कायनेटिक एनर्जीचं कॉन्झर्वेशन होतं. सो याचा सुद्धा सी ऑप्शन असेल बघा. आठवतंय का बघा, इलास्टिक कोलिजनमध्ये आपण काय म्हणतो की इनिशियल आणि फायनल व्हेलॉसिटी सेम, देअरफॉर इनिशियल अँड फायनल कायनेटिक एनर्जीज आर ऑल्सो सेम. सो वी कॅन से दॅट देअर इज अ चेंज इन कायनेटिक एनर्जी झिरो. चेंजच नाही आहे, याचा अर्थ कायनेटिक एनर्जी ही कॉन्स्टंट झालेली आहे, रिमेन्स कॉन्स्टंट. सो वी कॅन से दॅट इट इज अ कॉन्स्टंट कायनेटिक एनर्जी. आणि लिनियर मोमेंटम तर काय सगळीकडेच कॉन्स्टंट असतं, दोन्ही केसेसमध्ये, इलास्टिकमध्ये पण आणि इलास्टिकमध्ये पण. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग चेंजेस आफ्टर द इनइलास्टिक कोलिजन. ऑब्वियसली कायनेटिक एनर्जी चेंज होणार आहे, टोटल एनर्जी पण चेंज होणार आहे, टोटल अँग्युलर मोमेंटम चेंज होत नाही. सो ए आणि बी करेक्ट आहेत, त्यामुळे सी ऑप्शन करेक्ट असणार बघा. अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की इथं कन्फ्युजन काय होईल, तुम्ही ऑप्शन ए वाचाल आणि लगेच म्हणाल की यस कायनेटिक एनर्जी काय होते याच्यामध्ये चेंज होते इनइलास्टिक कोलिजनमध्ये, बट कायनेटिक एनर्जीच्या खाली पण जो ऑप्शन आहे तोही चेंज होतोय ना. त्यामुळे चारही ऑप्शन्स वाचायची सवय लावून घ्या सगळ्यांनी. लगेच पहिला ऑप्शन बघितला आणि टिक मार्क केला असं नको. सो या क्वेश्चनमध्ये मग आपल्याला लक्षात येते की ए आणि बी दोन्ही करेक्ट आहेत. सो बोथ ए अँड बी आर करेक्ट. सो वी कॅन से दॅट
सी ऑप्शन इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. आणि एक सिंपल घेऊया, द कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन फॉर ए परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. बघा इलास्टिकसाठी 1 आणि इनइलास्टिकसाठी 0 असं आपण कन्सिडर केलेलं होतं. ठीक आहे, इनइलास्टिकसाठी आपण 0 कन्सिडर केलेलं होतं. सो याचं सुद्धा सी ऑप्शन असेल बघा. द कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन फॉर ए परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन इज 0. येस, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. So look at the question. A ball from a height and loses 30% of its momentum with impact on the ground. So the coefficient of restitution is E find out करायचं आहे. So what is E? आता E चा आणि लिनियर मोमेंटमचा काय संबंध असू शकतो का? तर असू शकतो, कारण लिनियर मोमेंटम म्हणजे काय असतं? P असतं. P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. मला सांगा, इथं पण व्हेलॉसिटी, इथं पण व्हेलॉसिटी. मी जर याला आणि याला मासनं जर मल्टिप्लाय केलं, सो mv अपॉन mu येणार नाही. बरोबर आहे. व्हॉट इज दिस? इनिशियल फायनल. अँड व्हॉट इज दिस? इनिशियल. So look at these two formulas, mass into velocity as well as mass into u. u म्हणजे पण velocities आहे ना. So p is equal to me is the linear momentum. Now आता कंडिशन बघा की एक बॉल आहे, तो फॉल होतोय हाईट वरून आणि तो काय करतोय? 30% ऑफ इट्स मोमेंटम लूज करतोय. लूज इन p 30%. म्हणजे याचा अर्थ काय झालं? इट डिक्रीज्ड बाय 30% असं म्हणूया. बघा लूजचा अर्थ काय? लिनियर मोमेंटम इज डिक्रीज्ड बाय 30%. मग लिनियर मोमेंटम जर 30% डिक्रीज झालं तर पर्सेंटेज लिनियर मोमेंटम किती असेल? 70% असेल. इट मीन्स व्हॉट? इफ इट इज लुजेस द मोमेंटम बाय 30% देन रिमेनिंग इज व्हॉट? 70%. 30 न लूज झालं याचा अर्थ ते किती राहिलं? 70% राहिलं. मग आता हाच आपल्याला इथं पुट करायचा आहे कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनमध्ये. आता मला सांगा, हा 70% म्हणजे काय? लिनियर मोमेंटम मधला थोडक्यात चेंज आहे. तर हा चेंज कुठला असू शकतो? बघा, एकतर हे पण लिनियर मोमेंटम आहे आणि हे पण लिनियर मोमेंटम आहे. बरोबर. मग हे फायनल आहे नाही, हे इनिशियल आहे. मग मला सांगा, आता इनिशियल किती असणं अपेक्षित आहे? 100%. 100% मध्ये चेंज होत जातात ना. 100% मध्ये मग काय झालंय? 80% झालंय, 70 झालंय, लूज झालंय. ओके. सो mu हे काय आहे? इनिशियल आहे. आणि हे कसं असेल? 100% असेल. आणि हे कसं असेल? 70% असेल. मग कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन कसा निघणार? सो E इज इक्वल टू हे mv म्हणजे हे. सो हे किती आहे आता? 70% आहे. आणि असायला किती पाहिजे होतं? 100%, कारण हे इनिशियल मोमेंटम आहे ना. सो 70 अपॉन 100. सो वी कॅन से दॅट इट इज अ 0.7. सो दिस इज नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ द कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन स्मॉल e. लक्षात आलं का बघा हा न्यूमेरिकल? Okay, next. A ball of mass 0.2 kg is dropped from a certain height above the ground. It bounces back after an elastic collision with the floor. If the speed with which the ball strikes the ground is 10 meters per second, then the impulse imparted by the ball on the floor is. So impulse imparted जे फाइंड आउट करायचं आहे. एक बॉल असा फ्लोरला हिट करून तो बाउन्स बॅक होतोय. सो कोलिजन इज इलास्टिक. ओके. और वी कॅन से दॅट द इनिशियल व्हेलॉसिटी अँड फायनल व्हेलॉसिटीज आर सेम. इलास्टिक कोलिजनमध्ये काय होतं? ज्या स्पीडनं बॉल खाली येणार आहे त्या स्पीडनं तो मागे जाणार आहे. बरोबर. सो वी कॅन से दॅट द इलास्टिक कोलिजन. सो आपल्याला जे फाइंड आउट करायचं, जे ॲक्च्युली जे काय असतो? फोर्स इंटू टाइम असतो. जे म्हणजे काय? इम्पल्स. सो फोर्स इंटू टाइम. मग आता आपल्याला 2 केसेसचा जे काढला पाहिजे ना. सो पहिली आणि दुसरी. आता दोन्हीची मॅग्निट्यूड व्हॅल्यू काढायची आहे. बरोबर. सो पहिली केस आपण म्हणूया F1t प्लस F2t म्हणूया. व्हॉट इज F1? मास इंटू ॲक्सेलरेशन T1 प्लस मास इंटू ॲक्सेलरेशन T2. ओके. मास मी सेम घेतो. ॲक्सेलरेशन आणि T1 T2 ते पण ॲक्च्युली सेम असणार आहेत.
बट अगेन वी कॅन कन्सिडर. आता विलॉसिटी दिलेली आहे बघा. येस, विलॉसिटी इज गिवन 10 मीटर पर सेकंड. 10 मीटर पर सेकंड is the velocity and time is also given, that is 0.2 second. Correct? Okay, velocity and time, sorry, mass is given 0.2 kg. Sorry, 0.2 kg. 0.2 kg. Okay. Now this formula is nothing but em into v1. Why this v1? Acceleration is equal to velocity upon time. So velocity is equal to acceleration into time. And this formula is em into v2. So we can consider these are same. So twice mv म्हणूया. हेच बघा चेंज इन मोमेंटम सारखी क्वांटिटी आली बघा. जे इम्पल्स मध्ये चेंज इन मोमेंटम झालं ना. सो ट्वाइस mv. सो 2 into m is what? 0.2 into what? 10. So it is 0.4. Sorry, 4. Yes. So 4 kg मीटर पर सेकंड मास वेलोसिटी, किंवा हेच अगदी न्यूटन सेकंद असं सुद्धा म्हटलं तरी पण चालू शकतं. दोन्ही क्वांटिटी सेम आहेत. लक्षात आलं का बघा इम्पल्सचा फॉर्म्युला आणि हे कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं, काय काय पुट केलं, थोडंसं अंदाज घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अशा टाईपचे न्यूमेरिकल्स मग काय थोडाफार तुम्हाला तिथं विचार करता येईल. नेक्स्ट, a bomb of 12 kg explodes in two pieces of masses 4 kg and 8 kg. आता बॉम्ब एक्सप्लोजन आहे म्हणजे थोडक्यात लिनियर मोमेंटम कॉन्झर्वेशनचा क्वेश्चन आहे. द वेलोसिटी ऑफ 8 kg मास इज 6 मीटर पर सेकंड. सो कायनेटिक एनर्जी ऑफ द अदर मास इज, चलो वी विल फाइंड आउट द विलॉसिटी. आता विलॉसिटी एक दिलेली आहे, 8 kg ची विलॉसिटी दिलेली आहे, 4 kg ची नाही दिली. आता 4 kg म्हणजे पहिला मास आहे असं म्हणूया आणि 8 kg म्हणजे दुसरा मास आहे असं म्हणूया. सो v1 4 kg इथं सोडवतो मी. v1 4 kg आणि v2 8 kg. सो लेट अस कन्सिडर दिस टू मासेस. नेक्स्ट, सॉरी मासेस, अरे मी काय लिहितोय, m1 m2. ओके. आता एक वेलोसिटी दिली आहे बघा, दुसऱ्या मासची वेलोसिटी दिलेली आहे, दॅट इज v2 इज गिवन. v1 वी हॅव टू फाइंड आउट फर्स्ट ऑफ ऑल. आता v2 किती दिलेले आहे, v2 6 मीटर पर सेकंड. बघा कळतंय का. आता v1 तर आधी दिलेलं नाहीये, सो पहिलं तर आपल्याला v1 काढावे लागेल. मग हे कळतंय का बघा, mv काय येतं, याचा अर्थ लिनियर मोमेंटमची कन्सेप्ट येते बघा, मास इंटू वेलोसिटी. सो कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम आधी लिहायचं. सो v1 मिळाला आपल्याला आणि आपल्याला काढायची आहे काय, पहिल्या मासची कायनेटिक एनर्जी. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी, 1/2 mv1 स्क्वेअर. आता पहिल्या पार्टिकलचं मास तर माहीत आहे, पहिल्या पार्टिकलची वेलोसिटी तर काढता येईल, त्याच्यावरून आपल्याला ही कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करता येईल. कळलं. फक्त मग आता ही कशी काढायची बघा, m1 v1 प्लस m2 v2 इज इक्वल टू 0. दिस इज व्हॉट, this is the linear conservation of linear momentum, that is m1 v1 plus m2 v2 is equal to 0. We can write this like minus m2 v2. So v1 minus m2 upon m1 and v2. So it becomes m2 is 8 by 4 into 6. सो 12 मीटर पर सेकंड, बट मायनस साईन. बट शेवटी इथं ते प्लसच होणार आहे ना, जरी मायनस असलं तरी प्लसच होणार आहे. सो बघा मग ते m1 v1 स्क्वेअर टाकून जर आपण ही व्हॅल्यू टाकली तर बघा 288 येते. 1/2 m1 इज वॉट 4, v1 इज वॉट 12 into 12. 288. येस, डी ऑप्शन 288 येते का बघा. कुठल्या कन्सेप्टवरती आला हा क्वेश्चन, कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम कन्सेप्टवरती आला. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. लुक ॲट द क्वेश्चन. क्वेश्चन इज बेस्ड अपॉन सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मासच्या कन्सेप्टवरचा हा क्वेश्चन आहे.
So two particles of masses 1 kg and 3 kg have position vectors 2 I cap plus 3 j cap plus 4 k cap and minus 2 I cap plus 3 j cap minus 4 k cap respectively. The center of mass has a position vector. आता center of mass चा position vector find out करायचा आहे. सो आपण पोझिशन वेक्टर लिहिलेला आठवते का? पोझिशन वेक्टर, व्हेलॉसिटी वेक्टर आणि ॲक्सेलरेशन वेक्टर लिहिलेले होते. सो आर बार म्हणूया आपण सेंटर ऑफ मास असं आठवतंय. सो m1 r1 बार प्लस m2 r2 बार अप टू होतं बघा अपॉन ऑल मासेस ॲडिशन अप टू लिहू शकतो. सो व्हॉट इज दिस? याला काय म्हणायचं? शेवटी हा वेक्टरच येणार आहे. बघा याच्यामधले मासेसचं एस युनिट कॅन्सल होईल. शेवटी r1 r2 म्हणजे डिस्टन्सेस राहिले ना. सो डिस्टन्सचा हा थोडक्यात काय झाला? सेंटर ऑफ मासचं हे डिस्टन्स झाला असं आपण म्हणजे हा डिस्टन्सचा वेक्टर झाला. त्याला पोझिशन वेक्टर, डिस्टन्स म्हणजे पोझिशन, सो पोझिशन वेक्टर सुद्धा म्हटलं तरी चालेल. असाच व्हेलॉसिटी आणि असाच ॲक्सेलरेशन सेम कन्सेप्टने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो पोझिशन वेक्टर फाइंड आउट करायचं आहे. मग आता m1 m2 याच्या व्हॅल्यू दिलेत का चेक करायचं, तर त्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. सो लेट अस कन्सिडर m1 1 kg, m2 3 kg. m1 1 kg, m2 3 kg. सो दीज व्हॅल्यूज आर गिवन. ओके, नेक्स्ट पोझिशन वेक्टर दिलेले आहेत ज्याला r1 r2 म्हणूया 2 3 4. सो r1 बार मी लिहितो बघा 2 3 4. कसा वेक्टर रीड करायचा बघा, मी कसा रीड करतोय 2 3 4. याचा अर्थ 2 I कॅप 3 j कॅप 4 k कॅप. r2 -2 3 -4 -2 3 -4 लाईक दिस. आता ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या इथं पुट करायच्या तुम्हाला. मग मला सांगा हे सगळं आता प्लस मायनस म्हणजे येणार आन्सर हे वेक्टरमध्ये वेक्टरच येणं अपेक्षित आहे. ओके, सो आर सी एम वेक्टर किंवा आर बार सी एम म्हणूया. m1 किती आहे 1, r1 किती आहे 2 I कॅप प्लस 3 j कॅप प्लस 4 k कॅप प्लस m2 किती आहे 3, r2 किती आहे -2 I कॅप प्लस 3 j कॅप मायनस 4 k कॅप अपॉन m1 प्लस m2. सो 1 प्लस 3 दॅट इज 4. ओके, सो हे सोडूया. मग हे 2 I कॅप प्लस 3 j कॅप प्लस 4 k कॅप मायनस 6 I कॅप प्लस 9 j कॅप मायनस 12 k कॅप अपॉन 4. करेक्ट. So solve this 2I this one. So minus 4I cap plus 12 j cap minus 8 k cap. Simple है ना? Upon 4. So just I cap 3 j cap 2 k cap. So this is what R bar C. बघा आहे का? -1 3 -2 -1 3 -2 डी ऑप्शनमध्ये आहे. थोडक्यात वेक्टरची ॲडिशन झाली. इथं वेक्टरची ॲडिशन आपण सॉल्व्ह केली आणि आन्सर फाइंड आउट केलं. तर सेम असाच अजून एक क्वेश्चन आहे सेंटर ऑफ मास कन्सेप्टवरती. याच्यावरती थेरी क्वेश्चन पण येऊ शकतो सेंटर ऑफ मासवरती. आता जसा हा पोझिशन वेक्टर काढलेला आहे तसा आपण आता एक व्हेलॉसिटी किंवा ॲक्सेलरेशन वेक्टरचं पण एखादं एक्झाम्पल सोडू. कन्सेप्ट हीच. फॉर्म्युला फक्त तुम्हाला माहिती आहे, मी थेरीमध्ये सुद्धा दिला होता. ए बार सी एम, व्ही बार सी एम आणि ॲक्सेलरेशन आर बार सी एम. 2 ऑब्जेक्ट ऑफ मासेस 200 ग्रॅम अँड 500 ग्रॅम पजेस व्हेलॉसिटीज. आता इथं 2 व्हेलॉसिटीज आणि 2 मासेस दिलेले आहेत. सो व्हेलॉसिटी ऑफ देअर सेंटर ऑफ मास काढायचा आहे. आता व्हेलॉसिटी वेक्टर काढा सेंटर ऑफ मास. सो जसा आर बार काढला तसाच मग मी फक्त हिंट सांगतो. मग m1 v1 बार प्लस m2 v2 बार अपॉन m1 plus m2. So this is our formula. Now what is the m1? 200 ग्रॅम आणि 500 ग्रॅम दिलेला आहे. आता हे सोपं आपण असं करूया. ठीक आहे, m1 200 ग्रॅम आणि m2 500 ग्रॅम. व्हेलॉसिटीज v1 दिलेला आहे 10 I कॅप म्हणजे v1 बार दिलेला आहे 10 I कॅप एवढंच दिलेलं आहे, जे के दिलेलं नाही आहे. v2 दिलेलं आहे 3 आणि 5. सो v2 इज नथिंग बट 3
प्लस 5 जे कॅप, 3 आणि 5 म्हणजे 3 5 जे कॅप. या सगळ्या व्हॅल्यू तर पुट करूया. म्हणजे फॉर एक्झाम्पल 200 V1 इज वॉट 10 I कॅप प्लस 500 अँड V2 इज वॉट 3 I कॅप प्लस 5 जे कॅप अपॉन दोघांची ॲडिशन 700 ग्रॅम. ओके 700. सो मग हे थोडंसं सॉल्व करू शकता तुम्ही हवं तर. 2000 I कॅप. आता ऑप्शन्स जरासं बघूया. ऑप्शन सगळे थोडक्यात SI मध्ये आहेत, म्हणजे आपल्याला हे कन्वर्जन करणं गरजेचं होतं, बट ठीक आहे. 2500 सध्या हे सोडूया असंच, बघूया काय करता येते. 3500 I कॅप प्लस 2500 जे कॅप अपॉन 700. सो 35 अपॉन 7 I कॅप प्लस 25 अपॉन 7 जे कॅप. नाही, आय थिंक आन्सर हे सुटते ना. आहे का 5 I कॅप. येस, सी ऑप्शन आहे. सी 5 I कॅप प्लस 25 अपॉन 7 जे कॅप. यस आहे, सी ऑप्शन चेक करा. असंच एखादा तुम्ही ॲक्सेलरेशनचा सुद्धा हा वेक्टर मीटर पर सेकंद असेल, जर युनिट दिलं असेल तर. दिलेलं नाही काही हरकत नाही, बट सी ऑप्शन चेक करा. सो असाच तुम्ही ॲक्सेलरेशन वेक्टर काढू शकता. इथं ए करायचं, इथं A1, इथं A2 आणि खाली M1 प्लस M2. म्हणजे सेंटर ऑफ मासमधले पोझिशन वेक्टर, व्हेलॉसिटी वेक्टर आणि ॲक्सेलरेशन हे सगळे फॉर्म्युले एकसारखे आहेत. ओके, सो हे थोडेसे टाईप वाईज न्यूमेरिकल्स डिस्कस करायचा ट्राय केलेला आहे. अजून DPPमध्ये भरपूर क्वेश्चन्स आहेत. तुम्ही पण काम काय करायचं आहे की त्या टाईप वाईज एक 5-5 क्वेश्चन्स सोडवायचे आहेत आता, 5 to 10 टाईप वाईज. ओव्हरऑल आपल्याकडे एक 10 टाईप जरी असल्या तरी नियर अबाउट 100 क्वेश्चन्स तुम्ही त्या टॉपिकमध्ये सोडवायचे आहेत. ओके, भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू सो मच.